एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग आणि मला ह्या प्रयोगाबद्दल तर सांगायचंच आहे, पण एका व्यक्तीबद्दल की आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात तुमच्या की तुम्हाला असं वाटतं तर सगळंच संपलं आहे. काहीतरी तुम्ही उभा केलेलं असतं, त्याच्यामागे एक स्वतःची एनर्जी दिलेली असते आणि त्यानंतर एक असे प्रसंग आयुष्यात येतात की त्या प्रसंगानंतर ती आपण जी काही एनर्जी लावली आहे ती खरोखर वाया गेली की काय असं वाटायला लागतं. आणि मग त्या प्रसंगात एकतर तुम्ही असं रसातळाला जाता किंवा त्यातनं पुन्हा नवीन काहीतरी जिद्द घेऊन नवीन निर्मिती करत असता. त्या ह्या नवनिर्मितीची गोष्ट आहे. आणि सर, तुमचा परिचय महाराष्ट्राला करून देण्याची गरज नाही, पण तरीही आमचे जे प्रेक्षक तुम्हाला ओळखत नाहीत, तुमचं नाव तर सगळेच ऐकून आहेत की वारे सर. तर तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही बबनराव सांगितलं. जी जी. पूर्ण नाव तुमचं? दत्तात्रय बबनराव वारे. आणि तुमचं शिक्षण सर फॉर्मल? मास्टर डिग्री झाली त्यानंतर एज्युकेशनमध्ये? आणि नाही, रेग्युलर MA. आणि आता मास्टर एज्युकेशनमध्ये करतोय. पण तुम्ही आता ह्या शाळेत आलात, तुमची पहिली शाळा म्हणजे बाबळेवाडी. जी. तिथं तुम्ही ते नावारूपाला आणली. मी तुमच्या इथल्या काही विद्यार्थ्यांना बोललो, तुम्ही होता तेव्हा 30-35 तिथे विद्यार्थी होते. तुम्ही आलात तेव्हा 700-800 विद्यार्थी होते. इथे तीच परिस्थिती होती? हां, ही जे सुरुवातीची 3 विद्यार्थ्यांची शाळा होती. फक्त 3? हो. आणि त्यानंतर मग ती वाढ होत गेली. काही मर्यादा होत्या म्हणून, नाही तर इथं आत्तापर्यंत खूप सारे विद्यार्थी असतात. तरी आम्ही 100च्या पुढे गेलो इथं पण. मी 3 वरून तुम्ही 100ला गेले. किती वर्ष? हा एक 1.5-2 वर्षाचाच काळ आहे हा सगळा. आणि मग त्याच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट असू द्या किंवा आम्ही शिक्षण प्रक्रियेवर, शिक्षण पद्धतीवर बरंच पुन्हा काम केलं. कारण ह्या अशा म्हणजे समजा एक शाळा निर्माण होणं आणि ते तर होत राहील, पण एक सगळ्यांना उपयोगाला येईल असं काहीतरी आता डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत किंवा त्या रचना तयार झाल्या पाहिजेत. हा एक आता इथं आल्यानंतरचा म्हणजे वैयक्तिक मी आणि ग्रामस्थ म्हणजे सगळ्यांचाच याच्यावर ह्या मतावर आम्ही अलाईन झालो की आता अशा काही स्ट्रक्चर्स तयार व्हावेत की जे सगळ्याला कामाला येतील. कारण आता मास याच्यावर झालं पाहिजे. आता एक शाळा निर्माण होण्यात अर्थ नाही. आणि योगायोगाने सगळं असं घडत गेलं की जिल्हा परिषद शाळांच्या बद्दल जे एक दुय्यम दृष्टिकोन असायचा, नकारात्मक असायचा, तर त्याला फार चांगली उत्तरं आता मिळाली. त्यामुळे आता त्यात तुमचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. मला आनंद वाटला की तुम्ही दुसरी एक शाळा. पण आता सरांनी हे जे उभा केलं, मी ह्या मुलाला जाणीवपूर्वक ते करून, तू काय सोडला लगे गेमला का? खेळला नाही का? खरं येतं की नाही तुला खेळायला? खेळलास ना? आता ही जी आहे, हे मला वाटतं कोणीतरी मुंबईच्या लोकांनी तुम्हाला डोनेट केलं आहे. हो, एक कुटुंब आहे ते. ते कुटुंब आणि ते साठे साने नावाचं. हो हो. माधव साठे सर आहेत आणि त्यांचे सगळे नातेवाईक त्यांनी हे डोनेट केले. बरं, म्हणजे हा पूर्ण हॉल त्यांनी डोनेट केला? हा हॉल. आणि हे जे काही आहे आणि हे बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत हे भारत फोर्ज मधून त्यांच्या CSR मधून त्यांनी केलंय. पण तो CSR येण्यासाठी तुम्हाला आधी गुणवत्ता दाखवावी लागली असेल. ती ही जी लॅब आहे आमची पुढच्या शाळेमध्ये एका वर्गामध्ये होती आणि भारत फोर्जमधून लीना मॅडम आल्या होत्या इथं. सुनील सर होते सोबत त्यांच्या. आणि ते आल्यानंतर तिथं जे काही मुलं खेळत होती त्यांचं जे चाललं होतं शिकण्याचं, तर ते प्राथमिक शाळा म्हणून तर ते फार सुंदर दिसत होतं सगळं चित्र. मग याला कसं आणखी बळ देता येईल, तर त्यांनी ही लॅब, न्यू एज टेक्नॉलॉजी लॅब उभी करून त्यांनी मदत केली आम्हाला. राईट. आम्ही प्रयत्न करत होतो, पण आम्ही आमच्या पालकांच्या बळावर जेवढं होईल तेवढंच करत होतो. त्यांचा सपोर्ट चांगलं स्वरूप आलंय आता सगळ्याला. सगळीकडं अगदी अनुदानित शाळा असतील, खाजगी शाळा असतील, ज्यांचा सरकारशी संबंध नाही आहे, आणि तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, हे सगळीकडं करणं शक्य आहे का? हे प्रत्येक शाळेमध्ये करणं शक्य आहे. कारण ज्या पद्धतीने इथं आम्ही केलंय याचं त्याला फार सिम्प्लिफाय केलं. या माळरानावर आम्ही करू शकतो याचा अर्थ सोपं असल्याशिवाय करू शकत नाही. याला विनाकारण अवघड करण्यात अर्थ नाही. विनाकारण त्याची काय पंचसूत्री असेल, सप्तसूत्री असेल की हे करायला पाहिजे तुम्ही, मग होतात ह्या गोष्टी. त्याच्यावर अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार किंवा मार्गदर्शनानुसार त्याच्यावर आता आम्ही लिहायला पण सुरुवात केली.
ते लिहितोय आता आम्ही प्रॉपर पद्धतीने. पण ठीक आहे, तुम्ही लिहाल तेव्हा लिहाल, पण आता पंचसूत्री, सप्तसूत्री, दशसूत्री तसे काही प्रोजेक्ट्स आहेत. आता आम्ही त्यांना वेगवेगळे अनेक प्रोजेक्ट समजा 25-30 असतील, पण आता त्याला कंप्रेस करतोय की फार गोंधळ नाही करायचा, टू मच करिक्युलमची अवस्था नाही झाली पाहिजे. त्याला कमीत कमी याच्यामध्ये कसं बसवायचं. जसं इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन हे 5च धड्यांच्यावर येतं शेवट. आणि 5 धडे किंवा 5 थीम शिकवल्या, 5 प्रोजेक्ट केले, पहिली ते 7वीपर्यंतचा अभ्यास संपलेला असतो. अशा लेवलवर आता आणतोय सगळं. आणि हे फार सोपं आहे, सहज शक्य आहे, कुणीही करू शकतं, कुणीही करू शकते. आता ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं पण काम संपत आलंय आमचं, त्या लिहिण्याचं किंवा त्याच्या संदर्भात काही हे करण्यात, तर त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही आणि ते ओपन टू ऑल आहे सगळ्यांसाठी. ते तुम्ही आता जे सांगितलं ते एज्युकेशनल करिक्युलम बद्दल सांगितलं. हो. पण हा सेटअप करण्याच्या दृष्टीनं, एक मानसिकता हा तयार सेटअप करण्याच्या करण्यासाठी दृष्टीनं, जर असं लोकांना कन्व्हिन्स करण्याच्या दृष्टीनं काय करायला पाहिजे? त्या जर तुम्ही म्हणले तसं 5 गोष्टी आपल्याला सेपरेट करायचं म्हटलं ना, तर त्यातली पहिली गोष्ट आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर सगळं. मग त्याच्यामध्ये सिव्हिल, डिजिटल, टेक्निकल सगळं इन्फ्रास्ट्रक्चर. पहिल्यांदा तो तुमच्याकडे मस्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे. सुंदर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण लोकसहभाग कंपल्सरी. ठीक आहे. तिसरं, सरकारी शाळा मोठी करायची असेल आणि टिकवायची असेल तर लोकांना वाटलं पाहिजे की माझी शाळा आहे, माझी शाळा. ठीक आहे, ह्या झालं 2. तिसरं, प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. तिसराही आलं लक्षात, आर्थिक नाही म्हणत मी, काही ना काहीतरी रोजच्या कामात सहभागी असू शकतो. तिसरा, टीचर एम्पॉवरमेंट. ओके. त्याला काय ट्रेनिंग द्यायचं? ट्रेनिंग देता येईल किंवा काही गोष्टी सांगता येतील, समजून घेण्यासाठी, वाचनासाठी काही देता येईल किंवा मोटिवेट करता येईल. कसलीही गोष्ट आहे. मोटिवेशन सुद्धा ट्रेनिंगपेक्षा कमी नसतं. मला हे करायचंय, मी जबाबदारी घेतली असं जर मला वाटलं तर मी काहीही करू शकतो. मला कुणाची मदत मिळते नाही मिळत, मला ट्रेनिंग आहे नाही, काही फरक पडत नाही. मोटिवेशन आणि सपोर्ट, त्याला काही बाबतीत म्हणजे आपलंच उदाहरण पाहायचं म्हणलं तर प्रोटेक्शन मेकॅनिझमची सुद्धा आवश्यकता आहे त्या गोष्टीला, त्या शिक्षकाला. ते आपण केलं पाहिजे. मग त्याला प्रशासन आणि व्यवस्था यांनी सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. त्याची तर फारच गरज असते. त्यानंतर मग मुलांची डेव्हलपमेंट आपण पाहू शकतो. त्यानंतर पण मला वाटतं ही त्रिसूत्रीच तुम्ही इतकी महत्वाची सांगितली की ह्या त्रिसूत्रीवरच सगळं उभं राहू शकतं. अजूनही 2 गोष्टी आहेत. मुलांची डेव्हलपमेंट, मी जे बोललो ना की ज्याला जे शिकायचे ते शाळेत आहे का नसावं. मुलं सगळ्या प्रकारचे येणार आहेत शाळेत आणि त्यांना माझ्याकडे काय तेवढंच देण्यापेक्षा तुला काय पाहिजे ते इथं मिळणार आहे, हे ज्यावेळेस आपण ठामपणे सांगू शकतो तर तिला म्हणायचं शाळा. आणि 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते, तिला सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. एकाही शिक्षणशास्त्राच्या पुस्तकात तिचं बद्दल काहीही लिहिलेलं नाही. तिला स्कूल कल्चर म्हणू शकतो आपण. शिक्षकापेक्षा जास्त काम जर कोणी करत असेल तर स्कूल कल्चर करत आहे. आणि ते स्कूल कल्चर ते अफाट आहे. इथं आलेला मूल त्याच्या जीवनावर काय परिणाम घेऊन जाणार आहे, त्याची जडणघडण कशी होणार आहे, ते स्कूल कल्चरमधून डेव्हलप होतं. आणि स्कूल कल्चर ह्या सगळे शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी तयार होणारा जो एक एन्व्हायरमेंट असतं त्याच्यावर डिपेंड असतं ते स्कूल कल्चर कसं डेव्हलप होतं आहे त्या शाळेचं. आणि त्या कल्चरमध्ये कोणाची जडणघडण कशी होते ही खरं तर सुरुवातीला पाहिलं ते निर्जीव गोष्ट आहे. पण जसं त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम करत जाऊ, कोड त्याला देत जाऊ, तशा प्रकारचं हे ह्युमन ब्रेन हा पण कोडिंग करूनच भरावं लागतोय ना नंतर. आणि हे वय तेच आहे. आमच्याकडे ज्या वयात मुलं असतात 13-14 वर्षापर्यंतच हे होणं शक्य आहे, तिथून पुढे हे होणार नाही. आमच्या हातात असणारी मुलं आहेत, त्यांचं जे वय त्या वयामध्ये आम्ही हे करू शकतो. काहीही सांगा, ह्या मुलाला काय बनवून द्यायचं, मी भौतिकवादातून म्हणत नाही, याला कशी व्यक्ती बनवायची आम्ही बनवू शकतो. वाह सर. ह्या मुलांच्या मला वाटतं ह्या नोटवरती आपण थांबूया की तुम्ही हा जो विश्वास महाराष्ट्राला दाखवला आहे की एक शिक्षक असा विद्यार्थी घडवू शकतो की जो राष्ट्र निर्मितीच्या कामामध्ये महत्वाची भूमिका बजावेल. नक्की. आणि त्यासाठी तुम्ही ही पंचसूत्री सांगितली. आता अडचण अशी आहे की हा व्हिडिओ बघून अनेक लोक म्हणतील की आता तुम्हाला संपर्क कसा साधायचा, तुमचा मोबाईल दिला तर तो बंदच होणार नाही, तर तुमचा ईमेल आयडी आपण देऊ. तुमचा ईमेल आयडी कोणता आहे? wareguruji@gmail.com.
gmail.com सोपा ईमेल आय डी. ओके. आणि तुमचा एखादा असा व्हॉट्सअप नंबर आहे की ज्याच्यावरती तुम्ही रिप्लाय करू शकता त्यांना? व्हॉट्सअप नंबर माझा एकच फोन हा, आहे. नाही, मग त्याच्यात खूप अडचण आहे. असो, आता वारे गुरुजींनी जे तुम्हाला ईमेल आय डी दिलेला आहे तो तुम्ही जरूर त्यांना मेल करा. त्या प्रश्नांची उत्तरं ते तुम्हाला जरूर देतील. आणि मला आशा आहे की तुमच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की एका सरकारी शाळेला 1 कोटी रुपयाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं इतक्या जगभरातल्या शाळेबरोबर स्पर्धा करून बक्षिसी मिळते कशी. ती तर ठीक आहे की ती एक रक्कम आहे, पण मला त्याच्यापेक्षा सरांनी सांगितलेली पंचसूत्री आणि त्यातलाही शेवटचा भाग की शाळेमध्ये असलेलं जे कल्चर आहे ते कल्चर, आणि कोणताही व्यक्ती म्हणजे मुलगा हा राष्ट्रनिर्मितीच्या कामामध्ये कसा येऊ शकतो, ती जडणघडण कसा शिक्षक करू शकतो. मला वाटतं की पुन्हा धोरण करताना माझं तेच म्हणणं आहे की मी जे आधी रणजित डिसलेबद्दल म्हणालो होतो तेच, की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काय करतात ह्याच्यापेक्षा त्यांच्या ते ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या क्षेत्रातलं कॉन्ट्रीब्युशन बघून ते शिक्षक आहेत, सहशिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत असं न मानता IAS आणि त्याच्याबरोबरचे समकक्ष असलेल्या लोकांच्या बरोबर त्यांना बसवा आणि ह्या राज्याचं धोरण ठरवा. अन्यथा महाराष्ट्र जो आता शैक्षणिकदृष्ट्या बराचसा मागं पडताना दिसतोय तो असाच मागं जात राहील. पण अर्थात आपण पॉझिटिव्ह नोटबद्दल बोलूया. कॅमेरामन निकेतन माणेसं, मी राहुल कुलकर्णी. आपल्यासारखं गावाचं नाव जालिंदर नगर आहे. जालिंदर नगर. आणि पुन्हा छोटंसं एक मध्ये काहीतरी हे पण दिसलं, जालिंदर नगर हे कनेर सरचं छोटंसं. बाग वस्ती आहे. अच्छा, तिथली कनेर सर हे मोठं गाव आहे, त्याचीच ही बाग वस्ती जालिंदर नगर. तिथून